ही जागा दिसते वरून एकदम साधी, पण इथे जसं जसं आपण खालती उतरत जातो तसं तसं आपल्याला जे दिसतं ते एकदम आपल्या डोळ्यांना थक्क करणारं दिसतं. इथे आहेत 500 पेक्षा जास्त स्कल्पचर्स, 7 लेवल आणि हजारो वर्षांचा इतिहास, आणि ते पण एका जागेत. लिव्ह द ट्रॅक्स, चेस द ॲडव्हेंचर्स. चला तर मग आपण पुढे बघूयात. मी हळूहळू काय काय गोष्टी रिव्हील करते. वेलकम टू राणी की वाव, पाटण शहरात असलेलं भारताचं एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मार्वल. ही स्टेपवेल फक्त पाणी साठवण्यासाठी नव्हती, तर एक इंजिनिअरिंग प्लस आर्ट प्लस कल्चर मास्टरपीस होती. राणी की वाव जे आहे ते आहे अप्रॉक्स 900 ते 1000 वर्ष जुनं. पण काळाच्या ओघात सरस्वती नदीच्या गाळात पूर्णपणे झाकली होती. शतकानुशतके कोणालाच माहिती नव्हतं की खाली एवढं भव्य वर्ल्ड हिडन आहे. आणि मग आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने हे रिडिस्कवर केलं आणि जग थक्क झालं. ही वाव म्हणजे फक्त पाणी साठवण्याची जागा नाही. 7 लेवल अंडरग्राऊंड, 500 पेक्षा जास्त इन्ट्रिकेट स्कल्पचर्स, विष्णू अवतारचे कार्विंग्स आणि मायथॉलॉजिकल स्टोरीज भिंतीवर कोरल्या आहेत. प्रत्येक पायरी म्हणजे एक टाइम पोर्टल आहे. तर स्पिरिच्युअल एनर्जी टनल होती. काही लिजंड्सनुसार इथे ध्यान करणं म्हणजे इनर अवेकिंग होतं. आणि विष्णूच्या दशावतारच्या कार्विंग्स सांगतात, लाईफ इज सायकल नॉट एंड. इथे असलेले विष्णूंचे दशावतार आणि देवतांचे कार्विंग सांगतात की ही जागा फक्त वॉटर सिस्टीम नव्हती, तर नॉलेज, डिवोशन आणि मेडिटेशन यांचा संगम होती. लोक म्हणतात की इथे उतरल्यावरती शांतता आणि ग्राउंडिंग फिलिंग होतं. ही वाव 64 मीटर लांब आणि 20 मीटर खोल आहे. युनेस्कोने 2014 मध्ये वर्ल्ड हेरिटेज स्टेटस दिला. स्टेपवेल डिझाईन टेम्परेचर कंट्रोलसाठीही वापरला जायचा. हजारो वर्षांपूर्वी ड्रॉट मॅनेजमेंटसाठी ही ॲडव्हान्स वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम होती. इथल्या स्कल्पचर्समध्ये महिलांचे डेली लाईफ रुटीन देखील एकदम सुंदरपणे कार्व्ड आहेत. 100 रुपयाच्या नोटवर जे दिसतं ते फक्त डिझाईन नाही आहे, तो आपला इतिहासाचा गौरव आहे. 100 नोटवर दिसणारी ही जगप्रसिद्ध वाव रात्री साऊंड अँड लाईट शोमध्ये एकदम जिवंत होते. आपण मॉर्निंगमध्ये व्हिजिट करू शकतो. कम्फर्टेबल शूज वेअर करा, हायड्रेटेड राहा आणि कार्विंग्सला अजिबात हात लावू नका. फूडसाठी तिथली जी लोकल डिशेस आहेत ते ट्राय करा, जसं की गुजराती थाळी आहे, नंतर फाफडा जलेबी आहे, किंवा लोकल स्वीट्स आहेत ते पण तुम्ही ट्राय करू शकतात. नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे आपलं पाटण स्टेशन, आणि बेस्ट म्हणजे आपण रोड ट्रिप पण करू शकतो. ही जागा फक्त स्टोन स्ट्रक्चर नाही, तर भारताचं एन्शियंट इंटेलिजन्स, आर्ट आणि प्लॅनिंगचं जिवंत उदाहरण आहे. आणि सर्वात मोठं सत्य काय, ही वाव जमिनीत लपली होती, पण तिची कहाणी कधीच हरवली नव्हती. जर तुम्हाला ही जर्नी आवडली असेल तर अजून अशाच फॉरगॉटन वंडर्ससाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. लिव्ह द ट्रॅक्स, चेस द ॲडव्हेंचर.